नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तुम्हाला भाजणीची खमंग काटेरी आणि खुसखुशीत चकली करायची असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे 1 किलो भाजणी घेतलेली आहे। ह्या भाजणीमध्ये आपल्याला 1.5 चमचा कडकडीत असं मोहन टाकायचे तेलाचं। ते छान असं मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्या हाताने अगदी असं छान असं मिक्स करून घेणार आहोत। पिठाच्या प्रत्येक अंशाला असं तेल लागलं पाहिजे, म्हणजे आपली चकली छान अशी खुसखुशीत होते। तुम्ही ते बघू शकता, गरम असल्यामुळे सर्वप्रथम मी चमच्याने मिक्स करून घेत आहे। त्यानंतर आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचे। हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याची मूठ होते की नाही ते पाहायचं, म्हणजे आपलं तेल अगदी प्रॉपर झालं आहे। तेलाचं मोहन घालताना इथं आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे। तुम्ही इथं टिप्स समजू शकता। जर तेलाचं मोहन जर जास्त झालं तर आपली चकली तेलात सुटू शकते, आणि तेलाचं मोहन जर कमी झालं तर चकली कडक होऊ शकते, वातड होऊ शकते। त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या। इथे तुम्ही बघू शकता मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। याच्यामध्ये तीळ, ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ वगैरे घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण याची उकड न काढता आपण इथे गरम पाणी करून घेणार आहोत, आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। आता हे सगळं टाकलेलं साहित्य जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी एका साईडला पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा, आणि त्यामध्ये आपण आता हे पाणी मिक्स करणार आहोत। पाणी गरम असल्यामुळे मी इथे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत आहे। सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर पाणी मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपण 5 ते 10 मिनटं झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर आपण पुन्हा हाताच्या साहाय्याने हे पीठ मळून घ्यायचे, आणि गरजेनुसार आपल्याला पुन्हा गरम पाण्याचा वापर करायचा। इथं थंड पाण्याचा वापर करायचा नाही। पुन्हा मळण्यासाठी तुम्ही थोडं थोडं गरम पाणी किंवा कोमट पाणी घेऊ शकता, आणि हे पीठ छान मळून घ्यायचे। चकलीचं पीठ मळत असताना आपल्याला इथं आणखी एक काळजी घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आता हे मी पीठ झाकून ठेवलेलं आहे। थोड्या वेळाने आपण आता हे मळून घेणार आहोत। आता बघू शकता जसं गरज लागेल तसं आपण गरम पाण्याचा वापर करून थोडा थोडा गोळा घेऊन हे व्यवस्थित आपल्याला गरजेनुसार मळून घ्यायचे। इथं लक्षात ठेवायचं, गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही। पीठ जास्त प्रमाणात असल्यामुळे आधी आपण घट्ट गोळे करून साईडला ठेवूयात। घट्ट गोळे झाले की मग नंतर गरजेनुसार थोडं थोडं असं पाण्याचा हबका मारून आपण आपल्या सोयीनुसार गरजेनुसार आपण पीठ करून घेऊया। आता ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला पीठ इथे जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही आहे, आणि जास्त सैल देखील ठेवायचं नाही। त्यामुळे आपल्या चकलीला जर पीठ तुमचं घट्ट झालं तर चकली व्यवस्थित होणार नाही, आणि जास्त पातळ झालं तर चकलीला चांगले काटे पडणार नाहीत। त्यामुळे ही काळजी नक्की इथं घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं पाणी घेऊन, आपण एकदम पाणी ओतायचं नाही, त्यामुळे पीठ सैल होऊ शकतं। पीठ मळताना ही काळजी नक्की घ्या। आता तुम्ही बघू शकता आपल्याला इथं पीठ जरा बऱ्यापैकी झालेलं आहे। आता गरजेनुसार आता मी इथे गोळे मळून ठेवणार आहे, आणि झाकून ठेवायचे ते 10 मिनटं। त्यानंतर आपण चकली पाडण्यासाठी घेणार आहोत। चकलीच्या बाबतीत काही जणी नेहमी तक्रार करत असतात की माझी चकली तेलात सुटते किंवा चकलीला काटे पडत नाही। तर हे छोटे छोटे टिप्स जर फॉलो केला तर नक्की आपली चकली चांगली होते। ही काळजी घ्यायची, कारण आपण खूप मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। आपली मेहनत वायाला गेली नाही पाहिजे। त्याच्यामुळे हे टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर चकली नक्कीच चांगल्या पद्धतीने होते, तेलात सुटत नाही व काटे देखील चकलीला चांगले पडतात। आता तुम्ही बघू शकता ही पिठाचे गोळे आपले तयार झालेले आहेत। हे पीठ मी छान 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे। त्यानंतर आपण याची चकली पाडून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हा दुसरा गोळा देखील आपला तयार झालेला आहे। या पद्धतीने आपल्याला पिठाला क्रॅक पण गेले नाही पाहिजेत, आणि जास्त सैल पण झालं नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे, आणि आता आपण याची चकली पाडून घेणार आहोत। चकलीचं पीठ मळून झाल्यानंतर आपण 5 ते 10 मिनटं रेस्ट होऊ द्यायचे, झाकून ठेवायचे। त्यानंतर आता तुम्ही बघू शकता खूप छान असं झालेलं आहे। आता आपण याची चकली पाडून घेणार आहोत। माझ्याकडं हा चकलीचा सोऱ्या आहे। तुम्ही बघू शकता चकलीच्या 3 प्लेट्स आहेत, त्यापैकी मी ही मोठी प्लेट घेतलेली आहे। तुम्हाला जर सोऱ्याची लिंक हवी असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, मला कमेंट करून सांगा। तर तुम्ही बघू शकता आता मी हे व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे सोऱ्या। आता यामध्ये आपण गरजेनुसार पीठ भरणार आहोत। हवा जाईल असं ठेवायचं नाही, व्यवस्थित पीठ सगळ्या बाजूने सारखं भरायचं आहे, म्हणजे आपली चकली छान होते। आता तुम्ही बघू शकता इथं पीठ मी व्यवस्थित भरलेलं आहे। त्यानंतर आता आपण चकल्या करून घेणार आहोत। सोऱ्यामध्ये व्यवस्थित सगळं पीठ भरून घेतल्यानंतर आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहोत। तुम्ही इथे जर बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करा चकली काढण्यासाठी, पण मी इथे परातीत पहिल्या सर्व 9-10 काढून घेणार आहेत। जेवढं आपण काढून घेणार तेवढं त्या तळून घ्यायच्या। अशा थोड्या वेळाने आपण सर्वप्रथम 9-10 काढून घ्यायच्या, त्या तळून घ्यायच्या, पुन्हा 9-10 काढायच्या, त्या तळून घ्यायच्या। असं करत करत मी सगळ्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत।
तर तुम्ही पण तसं करू शकता किंवा सगळं अगदी करून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या. पण चकल्या फारच सुकतात, त्याच्यामुळे पहिल्या 9-10 करून घ्यायच्या, त्या तळून घ्यायच्या, पुन्हा 9-10 करायच्या. आपण तळत असतानाच ही कृती करू शकतो. त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता चकलीला काटे देखील किती छान पडत आहेत. त्यामुळे ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने चकली करून बघा. चकली तळण्यासाठी आपण इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे मी चकलीचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर इथं फार महत्त्वाचं आहे. थोडंसं पीठ असं खाली राहिलं पाहिजे, त्याच्यानंतर थोडं आपोआप ते वरती आलं पाहिजे. चकल्या देखील अशाच आपोआप वरती आल्या पाहिजेत. त्या वरती आल्यानंतरच आपण उलटवून घ्यायच्यात. जर चकलीसाठी तेल जर कमी तापलेलं असेल आणि तुम्ही त्या पद्धतीने चकल्या तळल्यात कमी तापलेल्या तेलात, तर चकल्या तुमच्या जास्त तेल पितात आणि जास्त गरम तेलामध्ये किंवा जास्त तापलेल्या तेलामध्ये जर चकल्या तळल्या तर त्या बाहेरून तळल्या जातात, पण त्या आतून त्या सॉफ्ट राहतात आणि त्या चकल्या परिणामी मऊ पडतात. त्यामुळे ही काळजी आपल्याला नक्की घ्यायची. सुरुवातीला तेल आपल्याला गरम करून घ्यायचे, त्यानंतर मीडियम आचेवर मध्यम आचेवर आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता. आता इथे मी एकदम वेळखाऊ काम असतं, पण आपल्या मेहनतीचं फळ मिळतं. त्यामुळे चकल्या ह्या संयमानेच तळायच्यात. 3-3, 4-4 घेऊन तळायच्यात. तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. छान कुरकुरीत झाल्यात चकल्यात, अजिबात फसल्या नाही. माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा. चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चकलीची आपली एक बॅच तळून झालेली आहे. दुसरी बॅच तळण्यासाठी मी इथे पुन्हा तेलात 3 ते 4 चकल्या टाकलेल्या आहेत. पहिली बॅच तळण्यासाठी इथे मला 3 ते 4 मिनिटाचा कालावधी लागला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. अजिबात चकल्या फसत नाहीत. खूप छान काटेरी खुसखुशीत चकल्या होतात. माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा. माझा चॅनल जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता इथे तेलाचे बुडबुडे कमी यायला लागल्यानंतर आपण चकल्या काढून घेतलेल्या आहेत. चकली तळायला जाते. अगदी ब्राऊन पण होऊ द्यायची नाही. खूप छान असा रंग आलेला आहे चकल्यांना. या पद्धतीने नक्की बनवून बघा. दीपावलीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.